लोकशाहीचा कणा असतो विरोधी पक्ष, पण आज मूर्तिजापुरात एक प्रश्न उभा राहतो, हा कणा नेमका कुठे हरवलाय? मूर्तिजापूर नगर परिषदेत सध्या जे घडलंय ते पाहिलं तर लोकशाहीचा खेळ खंडोबा असंच म्हणावं लागेल. भाजपाकडे इथे स्पष्ट बहुमत नव्हतं. संख्याबळ होतं फक्त 11 नगरसेवकांचं, पण तरीही अत्यंत गजब आणि नाट्यमय जुळवाजुळव इथे झाली. कसा तयार झाला हा सत्ताधारी गट? भाजपाकडे 11 नगरसेवक, त्यांच्यासोबत एक नगराध्यक्ष, शरद पवार गटाकडे 2 नगरसेवक आणि अपक्ष 4, असा एकूण 18 जणांचा गट तयार झाला. पण खरी धक्कादायक बाब इथे आहे. ज्यांच्याकडून प्रबळ विरोधाची अपेक्षा होती ती वंचित बहुजन आघाडी त्यांच्या 6 नगरसेवकांसह थेट सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला. शिंदे गटाचे फक्त 2 नगरसेवक तटस्थ राहिले. पण 2 जणांचा विरोधी गट तयार होऊ शकत नाही आणि याच कारणामुळे मूर्तिजापूर महानगरपालिकेत लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा असलेला विरोधी पक्ष आज पूर्णपणे अदृश्य झाला आहे.